नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल. पुन्हा एकदा घेऊन आलं आहे वादग्रस्त टॉपिक. आणि वादग्रस्त का म्हणावं, कारण काही लोकांना मी बोललेलं पटत नाही आणि ज्यांना पटतं ते त्याच्यावरती नक्कीच विचार करतात आणि त्या गोष्टी अंमलात आणतात. तर अशाच काही गोष्टीवरती आपण बोलणार आहोत. जसं टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की कोणत्या टॉपिकवरती मी आज बोलणार आहे. येस, आज जो इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आहे त्याबद्दल बोलणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये आहे. कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या. आता आपण आपल्या टॉपिकवरती बोलूया, पण त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ बघा. Hey everyone, my name is Kanchan Rao from Chandigarh, co-founder of Unique Riders Group Chandigarh. I'm taking a biker club passport level 1 challenge. It's a 1200 kilometer. Tomorrow I'm going Chandigarh to Gwalior. आता हा व्हिडिओ मी तुम्हाला का दाखवतोय त्याचं रिझन असं की ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड बनवण्याच्या नादामध्ये ह्या मुलीने आपले पाय गमावलेले आहेत किंवा गमावण्याच्या मार्गावरती आहे. त्याचं रिझन काय आहे? हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्याची सुरुवात जी आहे 2006 पासून झाली होती. आणि ही जी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड जी कंपनी आहे ती भारत सरकारची नाही, ती प्रायव्हेट कंपनी आहे. ती प्रायव्हेट सेक्टरवर काम करते आणि ती कुठल्याही रेकॉर्डला जसं की उदाहरणार्थ तुम्ही व्हिडिओमध्ये पहा. अजून एक बघा. तर असं काही चुत्यापा लोकांना असले काही आवड दिले जातात. त्यात काही चांगले आवडसुद्धा पण आहेत. पण आता काय झालं आहे, आता मी ॲज अ बायकर असल्यामुळे मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असतो की असे काही सर्टिफिकेट आणि मेडल तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल. हे असं काही मिरवत मस्त ॲटमध्ये सांगतात की आम्ही हा रेकॉर्ड बनवला, आम्ही तो रेकॉर्ड बनवला. पण तुम्हाला माहिती आहे का, जे तुम्ही चुत्यापा करता तुमच्यापेक्षा जे मोठे यूट्यूबर आहेत, जसं की याला वंडरसेन आहे, मुंबईकर निखिल आहे, जयेश पाजी आहेत, असे खूप सारे यूट्यूबर जे आहेत, जसं MSK आहे, ह्यांनी तुमच्यापेक्षा भारी भारी रेकॉर्ड बनवलं. पण त्यांनी कधी ह्याच्यामध्ये नोंदणी केली आहे? कधी तुम्ही विचार केला? कधीच नाही. त्यांना माहिती आहे की हे सगळं करण्यात काय अर्थ नाही आहे. आणि हे जे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे तुम्ही सर्टिफिकेट मेडल घेऊन मिरवता ना, याचा काय अर्थ नाही. आता जर माझंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी केदारनाथ यात्रा फक्त 2.5 दिवसामध्ये केलेली आहे. तेव्हा पण मला माहीत होतं की इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आहे, त्यात मी नोंदणी केली असती जर माझं आजच्या कंडिशनमध्ये माझ्याकडे पण मेडल असतं, सर्टिफिकेट असंच. पण मी केलं नाही. त्याचं रिझन काय आहे की आपण त्याच्यामध्ये त्यांच्या वेबसाईटवर फॉर्म भरतो, त्यांची टीम आपल्याशी कॉन्टॅक्ट करते, आपल्याला समजवते की काय करायचं, कसं करायचं, कंटेंट कसं असला पाहिजे, त्यामध्ये काय तुम्ही इन्क्लूड करा. कदाचित तुम्ही जाऊन आल्यानंतर पण तुम्हाला कळतं अरे हा रेकॉर्ड मी बनवला, पण मी पण ह्याच्यात काय करू शकतो का? तर बिलकुल तुम्ही करू शकता. हे जाऊन फॉर्म भरा, फक्त तुम्हाला पैसे मोजावे लागतात. असा एक अवॉर्ड आहे, त्यासाठी तुम्हाला पैसे देऊन तुम्ही तो अवॉर्ड विकत घेतल्यासारखं ते आहे. तर ॲक्च्युली तो पार्ट वेगळा आहे. पण मला बोलायचं काय की ह्याच्यामुळे काय होतं की दिवसेंदिवस हे रेकॉर्ड ना खूप जणं करत चालले. मी बघतोय सोशल मीडियावरती की रोज मग आमच्या ग्रुपमध्ये किंवा इन्स्टावर पाहत असतो की त्यांनी हा रेकॉर्ड बनवला, तो रेकॉर्ड बनवला. ह्याच्यामुळे काय होतं की यंग जनरेशनला हे वाटतं की मी पण जर काय रेकॉर्ड बनवले तर मला सुद्धा सर्टिफिकेटवर लोक माझे वावा करतील, मी हे केलं, मी ते केलं. अरे कोणाला काय फरक पडत नाही, चुतेच चाललं तुम्ही लोक. त्याचं रिझन सांगतो. जास्तीत जास्त 1 दिवस तुमची हवा होईल, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. पुढे तुम्हाला कुत्रा कोण नाही विचारणार. पण मला असं वाटतं की कुठेतरी थांबवा. ॲक्च्युली त्या कंपनीची पण चुकी नाही जी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड हे लोकांना देते. हे आता सोशल मीडियावर चाललेला हा ट्रेंड चालू आहे की लोक जे पण चाललं की त्यांना मेडल आणि सर्टिफिकेट दाखवायचं आहे इंस्टाग्रामवरती की मी हा रेकॉर्ड बनवला आहे. पण हे तर प्लीज असं काही करू नका की तुमचा जीव जाऊ शकतो. माझं म्हणण्याचं एकच गोष्ट आहे की काळजी घ्या आणि अशा फालतू गोष्टीमध्ये वेळ घालवू नका. रेकॉर्ड असा बनवा की तुम्हाला लोकांना सांगितलं नाही पाहिजे, लोक तुम्हाला बोलले पाहिजे अरे तू हा रेकॉर्ड बनवला, क्या बात आहे, मस्त, छान वाटलं. माझ्यासोबत झालेलं आहे. मला माहिती आहे की मी केलेले आहेत, ज्यांना त्यांना माहिती आहे की त्यांनी अप्रिशिएट केलेलं आहे. आणि अप्रिशिएट करणं हाच तुमचा मेडल आहे. हे तुम्ही लोकांना दाखवते मी हे केलं, ते काय नाही, 4 दिवस तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करतील, काय नाही, पुढं काही नाही, याचं भविष्य काय नाही. तर ह्याची काळजी घ्या आणि पैसे देऊन सर्टिफिकेट किंवा अवॉर्ड विकत घेऊ नका. कदाचित हां, कुठेही जर अवॉर्ड हवा असेल तर नोंदणी करावीच लागते, त्याशिवाय काय होत नाही.
किंवा रेफरन्स लागतो, त्याशिवाय पण काय होत नाही. पैसे देऊन तुम्ही सर्टिफिकेट मेडल घेता, ह्याला काही अर्थ नाही. तर थोडीशी या बाबतीत मला असं जनजागृती झाली पाहिजे की आपला जीव महत्त्वाचा मेडलपेक्षा. मेडल काय भेटत राहतील, पण जीव महत्त्वाचा आहे. तर ह्यासाठी मी व्हिडिओ बनवला. आणि कदाचित माझे जे मित्रमंडळी, तर मला माहिती की ज्यांनी अवॉर्ड घेतलेले, तर हा व्हिडिओ 100% बघणार, ते बघत पण असतील. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी क्लिप दाखवली का मुलीची, तिने पण रेकॉर्ड बनवायच्या नादामध्ये तिचे पाय गमावले की गमवण्याच्या मार्गावरती आहे. खूप साऱ्या सोशल मीडियावर मी पाहतो आहे की सगळेजण तिला हेल्प करत आहेत, पण स्टोरी टाकू शकतात, हेल्प करू शकतात, पण गेलेलं पाय कधी होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, काळजी घ्या आणि अशा चुत्यापायच्या नादी लागू नका. रेकॉर्ड बनवा, म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे. तुम्हाला जमतं आहे तर करा, नाही तर करू नका. बाकी तुम्ही हुशार आहेत, माझं म्हणणं तुम्हाला पटलं असेल तर काय नाही, व्हिडिओ लाईक करू नका, कमेंट करू नका, सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाया जात नाही, लक्षात असू द्या. चला पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, निवांत. सलाम.